ABP माझाच्या माझा विठ्ठल माझी वारी या विशेष वारी विशेष सदरात आपलं स्वागत. आत्ता वारीच्या वाटेवर म्हणजे तुकाराम महाराजांच्या एका अभंगात असं म्हटलंय, सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आता हा हरी कोण, तर हाच कृष्ण, हाच विठ्ठल, हाच विष्णू, हाच महादेव. परवा जेजुरीत आपण शैव आणि वैष्णव एकत्र येण्याचं जे एकमेव उदाहरण बघायला मिळतं ते बघितलंच. तसाच एक संप्रदाय आत्ता खूप प्रचलित होतोय आणि विठ्ठलालाच कृष्ण मानून, कृष्णालाच विठ्ठल मानून या सर्व वारकरी परंपरेत नव्यानं सामील झालाय. मी त्या संप्रदायाचे प्रभू त्यांच्याकडून जाणून घेईन की त्यांची संकल्पना काय. सगळ्यात आधी तर आपलं नाव सर्व प्रेक्षकांना सांगायला आम्हाला दाखवायला आवडेल आणि त्यानंतर आपली मूळ संकल्पना आणि किती वर्षांची आपली परंपरा आहे. हरे कृष्णा. माझं नाव पार्थसारथी दास, मी इस्कॉन पुणे येथून आहे. माझं बी इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे. नंतर मी जे इस्कॉनचे जे वरिष्ठ संन्यासी आहेत, शिष्यगण आहेत, त्यांच्याप्रती आकर्षित होऊन माझं जीवन समर्पित केलं आहे की त्यांच्याप्रमाणे त्यांच्या अनुगत्याखाली सेवा करत राहील. तर अशा प्रकारे आम्ही ही दिंडी जी आहे, इस्कॉन संस्था जवळपास 55 वर्षापासून ती 1966 साली स्थापना झालेली अमेरिकेमध्ये. त्याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. ही काही विदेशी संस्था नाही, ही भारतीय संस्था आहेत. आता मी पण मराठी बोलतो, भारतीयच आहे. फक्त याचं जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आहे, याचे पूर्ण जगभरामध्ये 750 मंदिरं आहेत आणि 750 मंदिरापैकी भारतात जवळपास 1,200 मंदिरं आहेत. तर पुण्यामध्ये सुद्धा एक मोठं मंदिर आहे, न्यू वैदिक कल्चरल सेंटर NVCC इस्कॉन पुणे. तर इस्कॉन पुण्याच्या वतीने ही दिंडी गेल्या 25 वर्षापासून तुकाराम महाराज यांच्या या मार्गावरती मार्गस्थ होत आहेत. हे 26वे वर्ष आहे आणि इस्कॉन पुण्याच्या वतीने मॅनेजमेंट व्यवस्थापन बरंच केलं जातं आणि मग आम्ही पुण्यावरून देहूला जातो. देहूवरून असं पायी करत करत 250 किलोमीटर देहूला पोहोचतो. आणि खास करून या दिंडीमध्ये बरेच काही उच्च शिक्षित मुलं पण आहेत, त्याबद्दलही परिचय देण्यात येईल. आणि मी दिंडीचं जवळपास 13 वर्ष दिंडीचं व्यवस्थापन वगैरे करत असतो, मला अनुभव आहेत आणि स्वतः चालतो पण आहे. तर आमच्या दिंडीमध्ये बरेच युवा मुलं तुम्हाला दिसले असतील, आपण पाहिलं असेल. आणि हे जे विद्यार्थी आहेत हे यापैकी बरेच जण फार उच्च जे आपण म्हणतो राष्ट्रीय शिक्षण संस्था जे आहेत, NIT IITs यातनं शिकून आलेले आहेत. आणि ते आपली संस्कृती आहेत. खास करून आपण महाराष्ट्राचे भक्त जे आहोत, संतांची भूमी आपली जी आहेत, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, इतर संत ज्यांनी जी आपल्याला ही जी पायी चालणं वारी वगैरे दिलेली आहे, हे जे मुलं आहेत, बरेच मुलं MP मधले आहेत, UP मधले, उत्तर प्रदेशमधले आहेत, पश्चिम बंगालमधले आहेत, तसंच तामिळनाडूमधले पण आहेत, आंध्र प्रदेशमधले पण आहेत आणि काही मुलं तर बांगलादेशचे पण आहेत. असे वेगळ्या प्रांतातून भागातून हे मुलं येऊन आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अभ्यास करत आहेत आणि त्यांना ही पायी वारी म्हणजे विशेष कुतूहल जाणवत आहेत. आपले संस्कार, आपली संस्कृती बरेच मुलं शिकून घेत आहेत. तरी आपलं हे संतांची आपली कृपा आपल्यावरती आहे की त्यांना सुद्धा याची ओढ लागलेली आहे आणि हे मुलं आकर्षित होत आहेत या दिंडीप्रती. अशी ही हरिकृष्ण संकीर्तन दिंडी आहे. आत्ता जसं आपण म्हणालात, खूप उच्च विद्या विभूषित काही मुलं आपल्यासोबत आहेत. आत्ता कोण कोण असणार आहेत इकडे, मला जरा त्यांचा परिचय करून द्यायला आवडेल महाराष्ट्राला. तर NIT रूरकेलामधले दीपक जनन प्रभूजी आहेत, हे आपल्यासोबत आहेत. IIT IIT जबलपूर येथील आहेत अजित नरसिंह प्रभू. IIT येथील जबलपूर येथील अजित नरसिंह प्रभू ते सुद्धा आपल्यासोबत आहेत पाठीमागे. NIT वारंगल तेथील उमाशंकर प्रभू, हे उमाशंकर प्रभू जे आहेत. NIT सुरतकल दिनेश प्रभू जे आहेत. बघा, या ज्या NIT आणि IIT मध्ये बरेच आपले मुलं लहानपणापासून इच्छा करतात की मला शिकायला जायचं आहे आणि हे मुलं इच्छा करतात की आपली संस्कृती आपल्याला शिकायची आहे, आपले संस्कार शिकायचे आहेत. मी आत्ता जाईन याच वारकऱ्यांकडे. मी यांना वारकरीच म्हणेन कारण हे थेट देहूहून पंढरपूरपर्यंत पायी चालून आपल्या कृष्णाचा, आपल्या विठ्ठलाचा नामजप करत, त्याला आळवत ते आपल्या आराध्याकडे पोचणार आहेत. मी त्यांच्याकडे जाईन. सबसे पहले तो आपका नाम बताओ और आपके मन में ये कैसी इच्छा हुई कि इसमें शामिल हो और आपको उस मटेरियलिस्टिक जो पूरा विश्व है वो छोड़कर यहाँ 20 दिन बिताने पड़ रहे हैं, तो आपका ये एक्सपीरियंस और वो एक्सपीरियंस थोड़ा सा उसकी कंपैरिजन करके बताओ आप. मेरा नाम अजीत नरसिम्हा दास है. मैं IIT जबलपुर से हूँ.
तो जैसा कि आपने बोला कि एक भौतिक संसार में जो हम एक कर्षण होता है, परिश्रम करते हैं, और यहाँ भी हम 20 दिन परिश्रम कर रहे हैं, पर यहाँ जो हम परिश्रम कर रहे हैं यहाँ हम भगवान के लिए कर रहे हैं। तो इस परिश्रम करने में इंसान खुशी महसूस करता है ना, सेटिस्फैक्शन महसूस करता है, पीस महसूस करता है। वहीं जब हम बाहर भौतिक संसार में अगर हम परिश्रम कर रहे हैं तो वहाँ पे हमें बड़े लात खाने पड़ते हैं, हाँ, बॉस की पिटाई भी खानी पड़ती है। तो ये एक फ़र्क है कि यहाँ पे हम स्व इच्छा अपने बिना किसी बोल सकते हैं विदाउट एनी सैलरी हम काम कर रहे हैं, या हम सेवा कर रहे हैं, काम भी नहीं, हम सेवा कर रहे हैं। वहाँ हम सैलरी लेके काम करते हैं, यहाँ विदाउट सैलरी हम सेवा कर रहे हैं भगवान के लिए। आपकी पढ़ाई कितनी हो चुकी है और आगे आपका जीवन पढ़ाई में या संप्रदाय में आप व्यतीत करना चाहते हो? वैसे तो मैं एक टीचर था, मैंने पूरा ग्रेजुएशन किया, इंजीनियरिंग किया, उसके बाद मैंने 5 साल टीचिंग भी किया है बच्चों को, 11वीं वाली के बच्चों को IIT NIT जैसे IIT और JEE जैसे एग्ज़ाम्स के लिए मैंने उनको प्रिपरेशन भी कराया। तो अभी मेरा, क्योंकि मैं चाहता हूँ कि मैं समाज के लिए और सेवा कर सकूँ और लोगों को प्रशिक्षण कर सकूँ भगवद गीता के मैसेज के बारे में, तो इसलिए मैं चाहता हूँ कि मैं अपना जीवन संप्रदाय के लिए समर्पित कर सकूँ पूर्ण रूप से। पहले भी मैं करता था बट तब समय कम था, अभी समय अच्छे से दे सकता हूँ। बहुत ज़्यादा इस समय। आणखीन एक वारकरी आहेत माझ्यासोबत, मी त्यांचं आपका पहले नाम बताओ और आपका इस संप्रदाय के प्रति देखने का नज़रिया क्या है वो बताओ, और आपकी पढ़ाई भी। जी, मेरा नाम दीपक जनन दास है और मैं NIT राउरकेला से मैंने अपना BTech ग्रेजुएशन लिया है मैकेनिकल इंजीनियरिंग में। तो ये जब कभी भी मैं एक श्लोका पढ़ता हूँ जिसमें लिखा रहता है हरेर नाम एव केवलम कलो नास्ति एव नास्ति एव गतिरन्यथा। तो इस श्लोक में जैसा बोला गया है कलो नास्ति एव गतिरन्यथा, आज हम सभी लोग बहुत सारे मेंटल टेंशन से जूझ रहे हैं। देखा जाए तो हमारे पास लग्जरी है, कंफर्ट है, कार है, बंगला है, सब कुछ है, बट एट दी एंड डाइवोर्सेस इतने ज़्यादा होते हैं, एट दी एंड लोग सुसाइड ज़्यादा करते हैं, एट दी एंड लोग बहुत ज़्यादा कन्फ्यूजन में रहते हैं। आज एजुकेशन के लिए लोग 30-30 लाख 40-40 लाख खर्चा कर रहे हैं, बट एट दी रिजल्ट क्या है? रिजल्ट है कि सुसाइड कर लेता है व्यक्ति। तो जब मैं इस श्लोक के सामने आया तो इसका सोल्यूशन मेरे को स्क्रिप्चर में इस श्लोक ने दिया कि हरेर नाम, हरि का नाम लेना चाहिए। और इस संप्रदाय में मैं इसी चीज़ को मैं देख पाता हूँ। ये डिंडी में जब से भी मैंने अपना चलना चालू किया है तो मैं स्टार्टिंग से ही देख रहा हूँ कि कुछ भी हो ये हरे का नाम जो है वो लिया जाता है। तो ये संप्रदाय से जुड़ने से मुझे मेरे इस पर्टिकुलर सोल्यूशंस मेरे को यहाँ पे मिल रहे हैं इस होली नेम से। वाह, मी आणखीन अशाच एका वारकऱ्याकडे जाईन। आप हिंदी कंफर्टेबल हो? सबसे पहले तो आपका नाम और सेम क्वेश्चन, आपका नज़रिया क्या है इसके पीछे? हरे कृष्णा। तो मेरा नाम उमा शंकर तिवारी, मैं वेस्ट बंगाल से हूँ। NIT वारंगल से मैंने BTech मेटलर्जिकल एंड मटेरियल्स इंजीनियरिंग से किया है। तो अभी मैं पश्चिम बंगाल से हूँ, तो मुझे इसकी संस्कृति, महाराष्ट्र की जो इतनी रिच संस्कृति है उसके बारे में मुझे उतना तो पता नहीं था, लेकिन पहली बार मैं आके मुझे इतना सौभाग्य मिल रहा है, मैं देखने को मिल रहा है हज़ारों लाखों की संख्या में भक्त जा रहे हैं पंढरपुर की और भगवान विट्ठल के दर्शन के लिए। तो अभी हम जो ये कर रहे हैं, हम थोड़ा उसका बैकग्राउंड बताना चाहते हैं कि जैसे मैं पढ़ाई के समय जब मैं देखता था दूसरे हमारे दोस्तों को, तो उनसे पूछता था कि आपके जीवन का लक्ष्य क्या है, तो किसी के पास कोई सॉलिड जो कोई आंसर नहीं होता था। उनको लगता था कि बस मैं पढ़ाई करने के बाद मैं अपने जीवन को अच्छा से जी पाऊँ, वही हमारा लक्ष्य है। लेकिन ये अपने लिए तो सब जीते हैं, लेकिन दूसरों के लिए जीने में जो मज़ा है, दूसरों के लिए सेल्फलेस, द जॉय ऑफ सेल्फलेसनेस, तो वो चखने के लिए मैं इस्कॉन के साथ जुड़ा कि हम देखते हैं सब दूसरों के लिए जीते हैं। दुनिया भर में हमारे जो फाउंडर आचार्य, हमारे जो संस्थापक हैं, इस कृष्ण कृपा श्री मूर्ति श्री अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद, उनके जीवन को आप देखेंगे, उनके जीवन सेल्फलेसनेस से भरा हुआ है। निस्वार्थ भाव से पूरी दुनिया में जाके प्रचार किए भगवान के नाम का, भगवान की कथाओं का। और अभी दुनिया के समस्त सारे देशों से भक्त आ रहे हैं, भारत में आपको देखने को मिलता है। तो इतनी जो उन्होंने तपस्या उठाई हमारे लिए, सारे जीवों के लिए, तो उनको थोड़ा सा उनको हेल्प करने के लिए, असिस्ट करने के लिए मैं भी सोचा कि मैं जुड़ जाता हूँ। और मुझे अपने जीवन में भी देखने को मिल रहा है, और बाकी आप देख सकते हैं इतने सारे भक्तों के जीवन में भी कितनी पॉजिटिव एक चेंज आया है, पॉजिटिव एक परिवर्तन आया है
उस भौतिक जीवन से इस आध्यात्मिक जीवन में आने के बाद। और सबसे इम्पोर्टेंट, सबसे महत्वपूर्ण बात जो है कि हम दूसरों के लिए जीने के लिए हमारे पास समय रहता है। हम सिर्फ अपने लिए नहीं जीते हैं कि हम खाएंगे, हम सोएंगे, हम हमारा जीवन अच्छा से चलेगा। हम दूसरों के लिए जीना चाहते हैं। आपको संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, इन संतों के बारे में कुछ बेसिक पता है और इनका कार्य क्या था उसके बारे में आपने जानकारी ली है अभी तक? मैं बहुत गंभीर जानकारी तो नहीं, मतलब बहुत डीप जानकारी तो नहीं है, लेकिन फिर भी मैं जब इस्कॉन से जुड़ा हूँ तो इस्कॉन में भी संत तुकाराम जी का काफ़ी नाम का उनके बारे में एक किताब लिखा गया है, उनके बारे में काफ़ी कहा जाता है। तो मैं सुना हूँ और मैं देख रहा हूँ कि कितने सारे वक्त उनसे इंस्पिरेशन लेके, प्रेरणा लेके जा रहे हैं पंढरपूर। तो ये इसी से मुझे प्रेरणा मिल रहा है। काही मराठी वारकरी सुद्धा आहेत जे या संप्रदायात आहेत. हा वैश्विक संप्रदाय आहे. आत्ता मी एका मराठी वारकऱ्याकडे जाणार आहे. तुमचं नाव सांगा सगळ्यात आधी आणि तुमचं शैक्षणिक बॅकग्राऊंड आणि तुम्ही या संप्रदायाकडे कसं बघता आणि संतांना या संप्रदायात येण्याआधी तुम्हाला हे संत, ही वारकरी परंपरा माहिती होती का? तर माझं नाव विराज आहे. ॲक्च्युली मी बी.टेक केलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून. त्याच्यानंतर IIT बॉम्बेमधून माझं M.Tech झालं आहे डेव्हलपमेंट अँड टेक्नॉलॉजीमध्ये. सो आपण बघतो की प्रत्येकजण सुखसुविधांच्या शोधात असतो या जगामध्ये, परंतु जेव्हा आपण वारकऱ्यांकडे बघतो किंवा संतांकडे बघतो तर त्यांच्याकडे सुविधा नसतात, पण त्यांच्याकडे सुख असतं. सो अशा प्रकारे आपण बघू शकतो. आणि तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात की आभाळ मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी. सो आता इथे पण आपण दिंडीमध्ये बघू शकतो की इथे छत नाही आहे किंवा खाली जमिनीवर पण काही फरशा नाही आहेत किंवा काही सारवलेलं नाही आहे, पण तरी पण हे म्हणजे इथून ते तिकडे जाणारं असं काय म्हणतात मूविंग टेम्पल त्याला म्हणू शकतो आपण. सो अशा प्रकारे हरिनामाचा हा महिमा आहे. ॲक्च्युली कलियुगामध्ये सांगितलं हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलव नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणजे कलियुगामध्ये हरिनामाशिवाय पर्याय नाही आहे. सो जेव्हा आपण भक्तांकडे बघतो, संतांकडे बघतो, त्यांचा आनंद जेव्हा बघतो तर तेव्हा ते खरंच आपल्याला इन्स्पिरेशन देतं. आणि जेव्हा आपण स्वतः प्रॅक्टिस करतो तर आपण पण बघू शकतो आपल्या जीवनामध्ये किती फरक जाणवतोय स्वतःला. सो जशा प्रकारे आपण पोट भरलं की स्वतःला लक्षात येतं सॅटिस्फॅक्शन मिळालं आहे. सिमिलरली आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो आध्यात्मिक मार्गावरती तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खरंच माझ्या पण हृदयामध्ये परिवर्तन जाणवतं आहे आणि आपण मग इन्स्पायर होतो की दुसऱ्यांना पण आपण प्रेरित करू आणि याच्याशी जोडू. हा संप्रदाय मला वाटेत चालता चालता भेटला. प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. त्याचप्रमाणे हे सर्व उच्च शिक्षित तरुण यांनी आपल्यासमोर आपापल्या परीने वेगळ्याच सुखाच्या व्याख्या मांडल्यात, ज्या आजच्या तरुण पिढीला अत्यंत प्रेरणा देणार आहेत. कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर सोबत मी मयूर बोरसे, ABP माझा, इंदापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.